नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रिपेरिंग द कंपनी स्टाफ फॉर द इव्हेंट यासाठी आपण हा व्हिडिओ तयार करीत आहोत. याच्या संदर्भात मी तुम्हाला आज बोलणार आहे. प्रिपेरिंग द कंपनी स्टाफ फॉर द इव्हेंट यामध्ये आपल्याला नंबर ऑफ वेंडर्स हा पहिला पॉईंट आपल्याला पाहता येऊ शकतो. यामध्ये इव्हेंट ऑर्गनायझर हा काय करत असतो, तुमच्याकडे असणारे जे नंबर ऑफ वर्क आहे, नंबर ऑफ वेंडॉर्स तो त्याच्यामध्ये डिवाईड करत असतो. कारण तुमच्याकडे असणारा एखादा वेंडॉर असेल तो कमीत कमी किमतीमध्ये चांगल्यात चांगलं प्रोडक्ट कशा पद्धतीनं किंवा चांगल्यात चांगली सर्व्हिस कशा पद्धतीनं देऊ शकेल याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्येच आपल्याला काय करता येऊ शकतं, एखादा इव्हेंट चांगल्या पद्धतीनं ऑर्गनाईज करता येऊ शकतो कमी खर्चामध्ये. म्हणजेच काय तर तुम्हाला तुमच्याकडे लार्ज नंबर ऑफ वेंडॉर्स असणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये एखादा वेंडॉर जर एखादी सर्व्हिस देत असेल तर त्याचा देखील विचार करता येऊ शकतो. याचा आपल्याला इव्हेंटमध्ये कन्सिडर करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे लोकेशन नेव्हिगेशन. म्हणजे एखाद्या इव्हेंटसाठी येण्यासाठी लोकेशन नेव्हिगेशन देणं गरजेचं असतं. म्हणजे कोणत्या मार्गानं तुम्ही इव्हेंटपर्यंत पोहोचू शकता याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. समजा तुम्ही एखादा इव्हेंट ऑर्गनाईज केलेला असेल तर तो इव्हेंट ऑर्गनाईज केल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीनं त्या एखाद्या इव्हेंटपर्यंत पोहोचता येऊ शकतं, गेस्ट असतील त्या गेस्टला एखाद्या इव्हेंटपर्यंत कशा पोहोचता येऊ शकतं याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. जर गेस्ट तुमच्या इव्हेंटपर्यंत पोहोचू शकले नाहीत तर त्याचा उपयोग राहणार नाही. म्हणून गेस्ट तुमच्या इव्हेंटपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचतील याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. म्हणून लोकेशन ऑफ द लोकेशन नेव्हिगेशन हे देणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की एखादा इव्हेंट हा कशा पद्धतीनं आपण ऑर्गनाईज करत असतो आणि त्या इव्हेंटमध्ये असणारे वेगवेगळे घटक असतील त्या घटकांचा कशा पद्धतीनं वापर करत असतो याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार आपल्याला आपले जे गेस्ट असतील ते लवकरात लवकर आपल्या इव्हेंटपर्यंत कसे पोहोचतील याचा देखील आपल्याला विचार करता येऊ शकतो. त्यासाठी आपण त्या इव्हेंटमध्ये किंवा इव्हेंटची जे काही इन्व्हिटेशन लेटर असेल किंवा इन्व्हिटेशन ब्रॉशर असेल त्या ब्रॉशरमध्येच तुम्ही काय करू शकता, नेव्हिगेशन देऊ शकता. आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचे जे अटेंडीज असतील किंवा तुमचे जे काही गेस्ट असतील त्यांना तुम्ही हेल्प करू शकता. त्यानंतर तिसरा पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे फर्स्ट एड. समजा एखादा इव्हेंट खूप मोठा इव्हेंट आहे तर त्या इव्हेंटमध्ये एखाद्या व्यक्तीला जर दुखापत झाली, एखाद्या व्यक्तीला जर काही तिथं मेडिकल इमर्जन्सी निर्माण झाली तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, फर्स्ट एड देणं गरजेचं आहे. मग त्यावेळी तुम्हाला अशा हेल्थ अँड सेफ्टीचे मेजरमेंट्स तिथं असणं गरजेचं आहे ॲट द प्लेस ऑफ इव्हेंट असं म्हटलेलं आहे. आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्याकडे असणारे जे काही फर्स्ट एड बॉक्स असेल, तुमच्याकडे एखादा डॉक्टर तिथं तुम्ही नेमू शकता. तुम्ही समजा एखादी खूप मोठा इव्हेंट ऑर्गनाईज करताय तर तुम्हाला त्या ठिकाणी अशा इमर्जन्सीज येऊ शकतात. मग तुम्ही त्या इव्हेंटसाठी एखाद्या डॉक्टरला अपॉइंट करू शकता आणि तिथं तुम्ही हेल्थ केअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकता. याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. कारण इव्हेंटमध्ये जर हजारो लोक येणार असतील, थाउजंड्स ऑफ पीपल्स येणार असतील तर तुम्हाला काय करता येऊ शकतं, तिथं एखाद्या डॉक्टरला सुद्धा अपॉइंट करता येऊ शकतं त्या इव्हेंटसाठी. म्हणजे आपल्याला या सगळ्या गोष्टींमधून सहजरित्या मार्ग काढता येऊ शकतो. त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की एखादा इव्हेंट चालू असताना जर एखादा इन्सिडन्स घडला आणि त्या अनएक्सपेक्टेड इन्सिडन्समुळं तुम्हाला तिथून सगळ्यांना बाहेर काढणं गरजेचं असतं त्या इव्हेंटच्या ठिकाणावरून. मग अशा वेळी तुमच्याकडे फक्त मेन गेटमधूनच बाहेर पडता येणं शक्य नसेल तर तुमच्याकडे अजून एक एक्स्ट्रा इमर्जन्सी एक्झिट असणं गरजेचं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की एखाद्या बिल्डिंगमध्ये काय केलेलं असतं, एखाद्या बिल्डिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जर आग वगैरे लागलेली असेल तर तुम्हाला इमर्जन्सी एक्झिटमधून बाहेर निघता येऊ शकतं. म्हणजे तुम्हाला सहजरित्या तिथून काय करता येऊ शकतं, त्या बिल्डिंगमधून बाहेर जाता येऊ शकतं. अशाच पद्धतीनं या इव्हेंट ऑर्गनायझरला, इव्हेंट मॅनेजरला सुद्धा इमर्जन्सी एक्झिटचा देखील विचार करणं गरजेचं आहे की जर अशा पद्धतीच्या काही घटना घडल्या तर आपल्याला आपले जे काही क्लायंट्स असतील आणि त्याचबरोबर आपल्याकडे असणारे जे काही गेस्ट आलेले असतील त्यांना योग्य पद्धतीनं आपल्या इव्हेंटच्या ठिकाणावरून
जर अशी घटना घडली तर आपल्याला बाहेर काढता येणं शक्य होऊ शकतं का, याचा विचार करून इमर्जन्सी एक्झिटसुद्धा तयार करून ठेवणं गरजेचं असतं. त्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे तो म्हणजे डिलिव्हरी ऑप्शन्स. आता आपल्याकडे एखादा इव्हेंट ऑर्गनाईज करण्याचा कार्यक्रम असेल किंवा कार्य असेल, तर तुम्हाला तो इव्हेंट ऑर्गनाईज कशा पद्धतीनं करायचा आहे याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी व्यवस्थितरित्या डिरेक्शन असणं गरजेचं आहे. त्या डिरेक्शननुसारच तुम्ही कार्य करणं गरजेचं आहे. जर वेंडर्स असतील किंवा सेलर्स असतील, प्रोडक्ट्स असतील, सर्व्हिसेस असतील, ऑन द डे ऑफ युअर इव्हेंट हॅव दे कन्सिडर सुटेबल पॅकेजिंग ऑर डिलिव्हरी इफ नीडेड, and then would be customers might decide against buying from your vendors if they realize there's no way to transport their goods or that delivery time will make weeks. So delivery from event to their customers house is important for your event. म्हणजे एखादा इव्हेंट असेल, त्या इव्हेंटमध्ये असणारे जर काही गोष्टी असतील तर त्या तुम्हाला डिलिव्हरी त्याची देणं गरजेचं असतं. याचा देखील आपल्याला विचार करता येऊ शकतो आणि याच्यासाठी सुद्धा मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे नॉईज. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की एखादा इव्हेंट जरी ऑर्गनाईज करायचा असेल तरी त्याच्या सभोवताली लोकवस्ती असते आणि त्या लोकवस्तीमुळं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात तिथं साऊंड किंवा आवाज निर्माण करता येत नाही. मग जर तुम्हाला आवाज निर्माण करावयाचा नसेल किंवा तुम्हाला कायदेशीर दृष्टिकोनातून विचार करायचा असेल तर तुम्हाला या सगळ्यांचा विचार करणं गरजेचं आहे की तुम्हाला कोणत्याही शेजारी राहणाऱ्या कम्युनिटीला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही या दृष्टिकोनातून तुमच्या इव्हेंटचा आवाज असणं गरजेचं आहे. त्यानुसार तुम्ही इव्हेंट प्लॅनिंग करत असतानाच तुम्हाला कोणत्या प्रकारचा इव्हेंट आहे आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारे आवाज किंवा किती मोठ्या प्रमाणात आवाज निर्माण होणार आहे याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही तिथं असणाऱ्या लोकल गव्हर्नमेंटची परमिशन घेणं देखील गरजेचं असतं. कारण जर तुमच्याकडून मोठ्या प्रमाणात आवाज निर्माण झाला तर कम्युनिटी काय करत असते, तुमच्यावरती लगेच एखादी केस वगैरे दाखल करू शकते. त्यामुळे तुम्हाला नॉईज मॅनेजमेंट करता येणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्याची तुम्ही परमिशन देखील घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट दिलेला आहे ते म्हणजे डायटरी रिक्वायरमेंट. म्हणजेच काय तर आपल्याला एखाद्या इव्हेंटमध्ये एखादे गेस्ट असतील किंवा अटेंडीज असतील त्यांना काय देणं गरजेचं असतं, रिफ्रेशमेंट देणं गरजेचं असतं. म्हणजेच समजा एखादं तुम्ही कॉन्फरन्सला वगैरे गेलेला असेल तर त्या कॉन्फरन्समध्ये तुम्हाला नाश्ता कधी द्यायचा म्हणजे रिफ्रेशमेंट कधी द्यायची, त्यानंतर तुम्हाला जेवण कधी द्यायचं, तुम्हाला पुन्हा चहा कधी द्यायचा, या सगळ्यांचा रोल हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. कारण त्या एखाद्या इव्हेंटमध्ये जर लोकांना किंवा अटेंडीजला किंवा गेस्टला व्यवस्थितरित्या योग्य वेळी तुम्ही जर रिफ्रेशमेंट किंवा जेवण दिलं नसेल तर तुम्हाला तो इव्हेंट योग्य पद्धतीनं ऑर्गनाईज करता येत नाही. कारण हे सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि यासाठी तुम्हाला प्रेफरन्स देणं देखील गरजेचं असतं. त्यामुळं डायटरी रिक्वायरमेंट्स काय काय आहेत याचा देखील विचार करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला तो इव्हेंट ऑर्गनाईज करता येऊ शकतो. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे टाईम कन्स्ट्रेंट्स. म्हणजे एखादा इव्हेंट ज्यावेळेस तुम्ही ऑर्गनाईज करत असता त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की एखाद्या इव्हेंटमध्ये एखादी गोष्ट योग्य वेळीच होणं गरजेचं असतं. त्यामुळं टाईम हा सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट आहे या इव्हेंटमधला. कारण ज्यावेळी तुम्हाला एखाद्या दिवशी एखादा इव्हेंट कंप्लीट करायचा असतो त्यावेळेस त्या दिवसातले जेवढे कार्य तुम्ही ठरवलेली असतात तेवढी सगळी कार्य त्या इव्हेंटच्या माध्यमातून पूर्ण होणं गरजेचं असतं. जर ती इव्हेंटच्या माध्यमातून पूर्ण नाही झाली तर तुम्हाला त्यामध्ये अपयश आलेलं आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. म्हणजेच काय तर एखादा इव्हेंट तुम्हाला पूर्ण करायचा असेल तर तो इव्हेंट कशा पद्धतीनं पूर्ण करणार आहात, त्यामध्ये टाईम कोणत्या इव्हेंटसाठी किती दिलेला आहे, टाईम किपिंग स्किल तुमच्याकडं आहे का, टाईम मॅनेजमेंट तुम्हाला करता येतं आहे का ह्याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. त्याबरोबर आपल्याकडे असणारी जी टाईम असणार आहे तो खूप टाईट असणार आहे.
त्यानुसार आपल्याला स्टाफ त्यासाठी त्या कामांसाठी देणं गरजेचं आहे, वेंडॉर्स त्या कामासाठी देणं गरजेचं आहे, स्पीकर्स त्याचबरोबर व्हॉलेंटियर्स देणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून योग्य पद्धतीनं नियोजन करून आपल्याला त्याचं योग्य पद्धतीनं इव्हेंट कंप्लीट करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण शेवटचा पॉईंट पाहतोय ते म्हणजे लायसन्सेस. आता आपल्याला मी आत्ताच डिस्कस केल्याप्रमाणे आपल्याला नॉईजच्या संदर्भात एखादं लायसन घेता येऊ शकतं. त्यासाठी प्लेईंग म्युझिकसाठी लायसन्स घ्यावं लागतं. वेगवेगळ्या प्रकारच्या परमिशन्स घेणं गरजेचं आहे किंवा लायसन्सेस घेणं गरजेचं आहे. यामध्ये गेस्ट स्पीकर असतील त्यांच्यासाठी, त्याचबरोबर वेगवेगळ्या घटकांसाठी आपल्याला काय करता येऊ शकतं, लायसन्सेस घेता येऊ शकतात आणि ती लायसन्सेस घेणं गरजेचं आहे. समजा एखादी पब्लिक लँड असेल तर ती पब्लिक लँड यूज करण्यासाठी सुद्धा लायसन्स असणं गरजेचं आहे किंवा त्यांची परमिशन असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रोव्हाइडिंग फूड फॉर वेंडॉर्स अँड अटेंडीज, यासाठी सुद्धा तिथं आपल्याला फूड सेफ्टी डिपार्टमेंटचं परमिशन असणं गरजेचं आहे. म्हणजे जो वेंडर असेल किंवा एखादा व्यक्ती असेल जो फूड प्रोव्हाइड करणार आहे त्याची कंपनी देखील त्याची फूड प्रोव्हाइडिंग जे करणार आहे त्याचे देखील रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर एखादी खूप मोठी पार्टी असेल तर त्याच्यामध्ये सेलिंग किंवा प्रोव्हाइडिंग ऑफ अल्कोहोल असेल तर त्याचा देखील आपल्याला परमिशन घेणं गरजेचं असतं. म्हणजे अशा काही गोष्टी असतात ज्याची परमिशन आपल्याकडे इव्हेंटमध्ये असणं गरजेचं आहे. तर याचा देखील आपल्याला विचार करता येऊ शकतो. या सगळ्या गोष्टींचा समावेश हा प्रिपेरिंग द कंपनी स्टाफ फॉर द इव्हेंट याच्यामध्ये केला जातो. आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये पोस्ट इव्हेंट फॉलोअप हा पॉईंट पाहूया. थँक्यू सो मच.